श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. पौर्णिमा तर प्रत्येक महिन्याला येते, पण शाकंभरी पौर्णिमा ही वर्षातून फक्त एकदाच. म्हणून आता 25 तारखेला 25 जानेवारी 2024 रोजी जी पौर्णिमा आहे ती आहे शाकंभरी पौर्णिमा. या पौर्णिमेला आपण पौष पौर्णिमा म्हणून सुद्धा ओळखतो. आणि नवीन वर्षातला म्हणजे 2024 मधला पहिला गुरुपुष्यामृत योग सुद्धा या 25 तारखेला आलेला आहे. 25 तारखेला गुरुवार आहे, गुरुपुष्यामृत योग आहे आणि त्याहून सोन्याहून पिवळं म्हणजे हा जो गुरुपुष्यामृत योग आहे हा गुरुवारी सकाळी 8:15च्या दरम्यान सुरू होतोय आणि हा दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत आहे. म्हणजे जवळजवळ 24 तासांसाठी हा गुरुपुष्यामृत योग आहे. आणि आपली ही शाकंभरी पौर्णिमा. शाकंभरी देवी ही अन्नपूर्णा मातेचं एक रूप मानली जाते. त्यामुळे ज्यांची कुलदेवी ही शाकंभरी माता नाहीये किंवा ज्यांची कुलदेवी जरी शाकंभरी माता असेल तर या शुभ दिनी या शुभ योगावर आपल्याला आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये देवघरामध्ये जी अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे त्या मूर्तीवर आपल्याला विशेष सेवा करायची आहे. अन्नपूर्णा मातेची विशेष जी सेवा आहे ती आपल्याला या योगावर करायची आहे. आपण सेवा असतील, कुंकुमार्चन असेल किंवा अजून काही असेल, अभिषेक असेल वगैरे सगळं हे श्रीयंत्रावर करतो, माता लक्ष्मीच्या मूर्तीवर करतो, कुलदेवीच्या मूर्तीवर करतो. पण कधी आपण अन्नपूर्णा मातेला कुंकुमार्चन, अभिषेक, सेवा या गोष्टी करतो का? आपल्यापैकी बरेच जण करत नसतील. तर नक्कीच या योगावर आपण करू शकतो. वर्षातून एकदाच हा योग आहे. बऱ्याच ताईंचा असं असतं की आम्ही स्वयंपाक करतो, आम्ही सगळं काही घरामध्ये म्हणजे दुसऱ्यांकडे जे पदार्थ बनवले जातात त्याच्यापेक्षा एखादा जास्त बनवतो, पण आमच्या भाज्यांना किंवा आम्ही जे घरामध्ये स्वयंपाक बनवतो त्याला चवच लागत नाही. आणि दुसऱ्यांच्या घरामध्ये गेलं अगदी चटणी भाकरी जरी खाल्ली किंवा कूट नसलेली भाजी जरी खाल्ली तर ती खूप टेस्टी लागते. असं का होतं? तर कुठेतरी अन्नपूर्णा मातेची सेवा करण्याची आपल्याला गरज आहे. आणि बऱ्याच वेळेला असं होतं बघा की धान्य आणतोय पण त्याला बरकतच नाहीये. स्वयंपाक एवढा जास्त होतोय की रोज टाकून द्यावा लागतोय, रोज अन्नाचा अपमान केला जातोय, अन्नाला चव नाहीये, धान्याची घरामध्ये बरकत नाहीये. तर अशा समस्यांसाठी आपण या दिवशी म्हणजे अन्नपूर्णा मूर्तीवर जे आहेत ते आता ज्या सेवा सांगणार आहेत त्या आपल्याला करायच्या आहेत. आणि तुमचा एक बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की कुंकुमार्चन केलेल्या कुंकवाचं काय करायचं? त्याचे सुद्धा 2-3 उपयोग जे आहेत ज्या पद्धतीने आपण वापरू शकतो ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सर्वात अगोदर पौर्णिमेचा दिवस आहे तर या दिवशी आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारामध्ये हळदीचं पाणी स्प्रिंकल करायचं आहे. म्हणजे बैठक घर असेल तर जे आपण सडा मारायला पाणी घेतो त्याच्यामध्ये थोडीशी हळद, थोडंसं गोमूत्र टाकायचं आणि याचा सडा मारायचा. फ्लॅट असेल तर जी आपली स्प्रे बॉटल असते त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं, थोडंसं गोमूत्र टाकायचं, थोडीशी हळद टाकायची आणि स्प्रे करायचं. हे म्हणजे काय होतं की खूप चिपचिप ओलं होत नाही. असं स्प्रे केल्यामुळे स्प्रे सुद्धा होतं, सडा मारल्यासारखं सुद्धा होतं आणि खूप ओलं सुद्धा दिसत नाही. मी या पद्धतीने करते म्हणून मी तुम्हाला एक आयडिया सुचवली. या पद्धतीने तुम्ही करू शकता. आता सुरुवातीला आपण हळदीचं पाणी स्प्रिंकल केलं, त्यानंतर उंबरठ्याला आपल्याला हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे. हे तर प्रत्येक पौर्णिमा, गुरुवार, मंगळवार किंवा जे सणवार असतात त्या तिथींना आपण करतच असतो. पौर्णिमेला तर आवर्जून करायचं आहे. हे केल्यानंतर सकाळी देवपूजा करताना आपल्या देवघरामध्ये जी अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे, अन्नपूर्णा मातेच्या खाली वाटीमध्ये जे आपण तांदूळ ठेवलेले आहेत ते आपल्याला सुरुवातीला बदलून घ्यायचे आहेत. ते तांदूळ जे आपले साठवणीतले तांदूळ आहेत तुमच्या घरातले त्यामध्ये टाकायचे आणि त्याच्यामध्ये दुसरे तांदूळ भरून ठेवायचे आहेत. आणि अन्नपूर्णा मातेची मूर्ती ताम्हणामध्ये घ्यायची आणि अन्नपूर्णा मातेला अभिषेक करायचा आहे. सुरुवातीला स्वच्छ पाण्याने, त्यानंतर पंचामृताने. पंचामृत म्हणजे काय? दूध, दही, तूप, मध, साखर. आणि त्यानंतर परत स्वच्छ पाण्याने करायचं आणि अन्नपूर्णा माता त्यांचं जिथे स्थान आहे देवघरामध्ये तिथे आपल्याला ठेवायच्या आहेत. त्यानंतर एक प्लेट घ्यायची. त्या प्लेटमध्ये थोड्याशा सुरुवातीला खाली अक्षदा ठेवायच्या. त्याच्यामध्ये अन्नपूर्णा माता आपल्याला स्थापन करायची आहे. देवासमोर दिवा लावलेला असावा, अगरबत्ती लावलेली असावी आणि त्यानंतर या अन्नपूर्णा मातेला आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. आता हा प्रश्न येतो की कुंकुमार्चन ह्याच बोटाने करायचं, त्याच बोटाने करायचं, असंच करायचं, तसंच करायचं. तर बघा ते तर आपण पालन करायचंच, पण तुमच्या ही गोष्ट लक्षात येत नसेल की कोणतं बोट घेऊ, ह्यांनी असं सांगितलं, त्यांनी तसं सांगितलं, मग मी काय करू?
तर बघा, शेवटी आपला भाव महत्वाचा आहे. तुम्ही सेवा तर करणार, पण तुमच्या मनामध्ये प्रश्न, माझं काही चुकलं तर आहे का, असं तर आहे का, तसं तर, म्हणजे सेवा झाली पण त्या सेवेने तुम्हीच संतुष्ट नाही आहात की मी सेवा केली, मला खूप छान वाटतंय, प्रसन्न वाटतंय, असं नाही. तुमच्या मनात काय ही चूक झाली का, ती चूक झाली का, असं नाही. प्रत्येकाची सेवा करण्याची पद्धत वेगवेगळी असते. प्रत्येकाचं आपल्या देवतेसोबत, आपल्या गुरूंसोबत नातं वेगवेगळं असतं. प्रत्येकाची श्रद्धा, भक्ती करण्याची, त्यांच्यावर ठेवण्याची पद्धत वेगळी असते. म्हणून तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकता. पण त्यातली त्यात तुम्हाला सांगते, तर हे जे 3 बोट असतात, तर या 3 बोटांनी आपण कुंकुमार्चन करू शकतो, किंवा या 5ही बोटांनी आपण कुंकुमार्चन केलं तरीही चालतं, काही हरकत नाही. किंवा तुम्ही फक्त या 2 बोटांनी जरी कुंकुमार्चन केलं तरीही चालेल, काही हरकत नाही. आता हा फ्रंट कॅमेरा आहे, तुम्हाला हा माझा लेफ्ट हात दिसत असेल, पण हा माझा राईट हँड आहे. बरोबर उजव्या हातानेच मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे. तर या पद्धतीने तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. अन्नपूर्णा मातेला कुंकुमार्चन करताना अन्नपूर्णा स्तोत्र आपण म्हणू शकतो, किंवा अन्नपूर्णा मंत्र आपण म्हणू शकतो, तुम्हाला जे आहे ते. आणि हे दोन्ही येत नसेल तर तुम्हाला जो कोणता देवीचा मंत्र तुम्हाला येतो, जसं की नवार्णव मंत्र असेल, माता लक्ष्मीचा कोणता मंत्र येत असेल, त्याचं तुम्ही म्हणजे तो म्हणत म्हणत तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. किंवा तुम्ही अन्नपूर्णा स्तोत्र मोबाईलवर लावलं, अन्नपूर्णा मंत्र मोबाईलवर तुम्ही लावला आणि ही सेवा केली तरीही चालेल, काही हरकत नाही. आणि कुंकुमार्चन झाल्यानंतर अगदी काहीतरी फळाचा असेल, दूध साखरेचा असेल, कशाचा तरी नैवेद्य अन्नपूर्णा मातेला आवर्जून दाखवायचा आहे. आणि त्यानंतर आपलं जे आसन आहे ते आपल्याला सोडायचं आहे. अन्नपूर्णा मातेला कुंकुमार्चन केलं तर हे आपल्याला लगेच उचलायचं आहे का, किंवा या कुंकवाचं काय करायचं आहे? तर आज आपण कुंकुमार्चन केलं तर आजच्या दिवस ते तसंच राहू द्या. दुसऱ्या दिवशी ते जे देवपूजा करताना आपण ते कुंकू जे आहे ते काढून घेऊ शकतो. आता हे जे काढून घेतलेलं कुंकू आहे हे एखाद्या डबीमध्ये, किंवा याला तुम्ही काहीतरी काचेची छोटीशी बरणी, डबी काहीतरी करू शकता. आता मी काय केलेलं आहे, आपला जो छोटा श्रीखंडाचा डब्बा नसतो का, तर तो डब्बा मी केलेला आहे. कारण का, त्याच्यामध्ये आपल्याला हात असा कुंकुमार्चन करताना, कुंकू घेताना ते वरचं तोंड पसरट असताना मग आपल्याला हात घालता येतो आणि कुंकुमार्चन करताना इझी जातं. म्हणून का, कुंकुमार्चनचं कुंकू ठेवताना वरचं तोंड जे असेल ते पसरट असेल असा डब्बा कुंकू ठेवण्यासाठी घ्यायचा आहे. मग तुम्ही काचेचा घेतला तरी चालेल, स्टीलचा घेतला तरी चालेल, आणि असं तुमच्याकडे श्रीखंडाचं वगैरे काही असेल तर असा घेतला तरीही चालेल. तर त्याच्यामध्ये आपल्याला ते कुंकू एक वेगळं काढून ठेवायचं आहे. आता या कुंकुवाचं करायचं काय, हे कुंकू आपण प्रत्येक वेळेला कुंकुमार्चन करताना वापरू शकतो. म्हणजे आता मी आज कुंकुमार्चन केलं, आता मला पुढच्या मंगळवारी करायचं आहे, तर पुढच्या मंगळवारी मी कुलदेवीच्या टाकावर किंवा मूर्तीवर कुंकुमार्चन करण्यासाठी हे जे कुंकू आहे ते मी वापरू शकते. प्रत्येक वेळेला हे जे कुंकू आहे ते आपण वापरू शकतो. जेव्हा आपण कुंकुमार्चन करत असतो त्यावेळेला त्या देवीची जी शक्ती आहे ती जागृत होत असते, आणि दैवीय शक्ती जागृत झाल्यामुळे या कुंकुवाची जी शक्ती आहे ती वाढते. आणि हे कुंकू जे आहे ते आपण म्हणू शकतो की अभिमंत्रित, शक्तिशाली होतं. आणि हे कुंकू जेव्हा आपण परत परत कुंकुमार्चनसाठी वापरू तेव्हा यातील जी शक्ती असते, पॉझिटिव्हिटी असते, ती वाढत जात असते. आणि हे जे कुंकू आहे ते आपण तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामाला वगैरे जाताना हे कुंकू आपण लावू शकतो. समजा तुम्ही एखाद्या इंटरव्ह्यूसाठी, परीक्षेसाठी, तुम्हाला एखादी डील करायची आहे त्यासाठी तुम्ही जात असाल, तुम्हाला टिळा लावणं शक्य नसेल, एखाद्या छोट्याशा कागदाच्या पुडीमध्ये तुम्ही बांधून आपली मनोकामना बोलून आपल्या जवळ ठेवू शकता, आपल्या पर्समध्ये ठेवू शकता, वगैरे ठेवू शकता. या पद्धतीने शुभ कामाला जाताना याचा टिळा किंवा हे जे कुंकू आपण आपल्या सोबत नेऊ शकतो, जेणे की आपल्याला त्या कामामध्ये यश मिळेल. त्याचबरोबर रोज तुम्ही जे आपण कुंकू लावतो तर कुंकू लावण्यासाठी या कुंकवाचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता. घरामध्ये बाहेरील बाधा किंवा आजारपण एखाद्या व्यक्तीला असेल तर त्या व्यक्तीला रोज हे कुंकू लावायला सुरुवात करा. बघा, त्या व्यक्तीच्या म्हणजे जे आपण म्हणतो ना की त्याला व्याधी वगैरे आहेत त्याच्यामध्ये सुधारणा होताना तुम्हाला बघायला मिळेल. म्हणजे हळूहळू ती व्यक्ती ठीक होत आहे, ती व्यक्ती रिकवर होत आहे, किंवा तिला जे प्रॉब्लेम आहेत ते हळूहळू संपत आहेत असा अनुभव तुम्हाला येईल. जी व्यक्ती आहे, आपल्या घरातली मुलगा असेल, मुलगी असेल, अभ्यास करत नाही, अभ्यासामध्ये मन लागत नाही वगैरे, त्या व्यक्तीला तुम्ही रोज लावायला सुरुवात करा मनोकामना बोलून. बघा, त्याच्यामध्ये फरक तुम्हाला दिसायला लागेल. किंवा एखादी व्यक्ती डिप्रेशन मध्ये आहे, तुम्ही मनोकामना बोलून हे कुंकू लावा, ते डिप्रेशन हळूहळू कमी होताना, त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग मिळताना तुम्हाला बघायला मिळेल. म्हणजे असे असंख्य असे फायदे आहेत. मी तुम्हाला अगदी 2-4 असे उदाहरणं दिलेले आहेत. असे
खूप सारे फायदे जे आहेत ते तुम्हाला कुंकुमार्चन केलेल्या कुंकुमापासून बघायला मिळतील. त्याच्यामुळे हे जे कुंकू आहे ते एका वेगळ्या डब्यात ठेवायचं, परत परत हेच वापरायचं आणि या पद्धतीने त्याचा उपयोग जो आहे तो आपण करू शकतो. श्री स्वामी समर्थ.